हेडलाईन्स नंतर आपण बातम्या सविस्तर बघणार आहोत। तर सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। पवार कुटुंबाची दिवाळी बारामतीमध्ये पारंपरिकपणे मोठ्या उत्साहात साजरी होतीये, जिथे सर्व कुटुंब सदस्य एकत्र येतात। पण या वर्षी मात्र राजकीय विभाजनामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील दिवाळी साजरी करण्याची परंपरा तुटली आहे। दोघे काकापुतणे वेगवेगळी दिवाळी साजरी करतात। पवार कुटुंबीय गोविंद बाग या ठिकाणी एकत्र येऊन दिवाळी साजरी करत असतात। यावेळेस शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे मोठ्या संख्येने लोकांना भेटत असतात। यंदा मात्र अजित पवार काठेवाडी या ठिकाणी दिवाळी साजरी करतात, तर शरद पवार हे गोविंद बाग इथं दिवाळी साजरी करणार आहेत। यावर्षी दोन्ही कुटुंबीय एकत्र येणार नाहीयेत, ज्यामुळे पारंपरिक साजरे करण्याची पद्धत बदलली आहे। तर अजित पवारांनी आपल्या समर्थकांना काठेवाडी या ठिकाणी आमंत्रित केलंय। या वर्षीच्या उत्साहात राजकीय वातावरणामुळे आता बदल झाल्याचं बघायला मिळतंय। कोणाकडे अधिक शुभेच्छा द्यायला लोक येतील याचीही आज चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण बघतो येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्या अगोदर खरं तर राष्ट्रवादी पक्ष वेगळा झाला, त्यानंतर कुटुंब वेगळं झालं आणि आता सण देखील वेगवेगळे साजरे केले जात आहेत। वातावरण प्रसन्न आहे, सुवासिक आहे आणि ही श्री अजित पवारांच्या घरासमोरचे दृश्य महाराष्ट्र बघतोय। पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्या पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये आता 7 वाजलेले आहेत आणि पहाटेपासूनच लोक इथे येऊन उभा ठाकलेले आहेत। हे जे झाड आहे, या झाडावरती नेहमीप्रमाणे फुलांची सजावट आहे आणि लोकांची रांग बघायची तर ही ती रांग आहे। मला यांच्या मिशामुळे खरं तर मी यांच्याकडे आकृष्ट झालो। शुभेच्छा तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या। किती वाजता? 15 मिनिटं झाला आम्ही सगळे आलो इथे। दादांच्या प्रेमापोटी आलोय। वाव। आणि इकडे राष्ट्रवादीचं कुठे हे बघा धन्यवाद। तुम्हा सर्वांना पाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या च्या घरी आज दिवाळी पाडवा साजरा करत असताना महाराष्ट्रातील तमाम सर्व कार्यकर्त्यांना मनापासूनचा आनंद आहे, कारण ही दिवाळी ऐतिहासिक दिवाळी असणार आहे। कशा अर्थाने? 2024 तमाम बारामतीकरांना वाटतं की या राज्याचं नेतृत्व अजितदादांनी करावं। चला अजितदादांनी, कारण ते स्वतः आलेले आहेत। तर वर्ष असं ही दृश्य बघा, हे जे आहेत ना, ही 3 पिढ्या इथे एकत्रित होत्या, आले अजित पवार पण आले। ते बघा, ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघत आहात NDTV वरती। श्री अजित पवार, सुनित्रा पवार ह्या इथे येत आहेत ते शुभेच्छा घेण्यासाठी। रांग बघा ना वर्षा, ही जी अनेक अर्थाने राजकीय दृष्ट्या ही महत्वाची दिवाळी आहे। जशी इथे फुलं लावलेली आहेत, सजवलेलं आहे इथे, या गर्दीकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल, कारण काही अंतरावरती इथे गोविंद बाग आहे आणि त्या गोविंद बागेमध्ये पण शरद पवार हे शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित आलेत। शरद पवार, अजित पवार आलेत आणि आता ते त्यांना भेटण्यासाठी लोक येत आहेत, ग्रीट करतायत त्यांना। ही गर्दी फार महत्त्वाची असेल, अनेक अर्थाने महत्त्वाची असेल आणि त्या गर्दीमध्ये जेव्हा अजित पवार स्वतः येतील तेव्हा लोकांना त्यांना भेटण्याची उत्सुकता, त्यांच्यासाठी झालेली गर्दी ह्या अनेक अर्थाने महत्त्वाचं ठरणार आहे। स्वतः अजित पवार हे माध्यमांशी नंतर बोलणारच आहेत, पण या क्षणाला अजित पवार हे डायसवरती आलेत। त्यांच्या समोरची गर्दी, निकेतन जरा समोरची गर्दी दाखव ना निकेतन। ही गर्दी बघा, जी अजित पवार यांना भेटण्यासाठीची आलेली गर्दी आहे। पहिली भेट, लोक हातात पुष्पगुच्छ घेऊन येतात आणि ह्या 3 पिढ्या आहेत, हे बघा, ह्या 3 पिढ्या आहेत। हा 6वीचा विद्यार्थी आहे, हे त्यांचे वडील आहेत आणि हे अजित पवार यांच्यावर गेली 40 वर्ष। समोर अजित पवार आहेत, तीही दृश्य दाखवा, मी यांच्याशी बोलतो तोपर्यंत। 40 वर्षापासूनची साथ आहे। तर अजितदादांना मला जसं कळायला लागलं तोपासून अजितदादांच्या बरोबरच स्टार्ट टू एंड। 91ला दादा उभे राहिले त्यावेळेपासून आतापर्यंत। 91ला तर त्यांचा प्रवास सुरू झाला। हो, ते खासदार झाले त्यावेळेपासून मी त्यांच्या बरोबर। मला आठवतं की राजीव गांधींची दुर्दैवी हत्या झाली, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे दोघंही निवडणुकीच्या रिंगणामध्ये। हो, ती पहिली निवडणूक आणि आत्ताची निवडणूक खूप फरक आहे ना? हो, आता आहे ना। चला, हे निघाले, ह्या 3ही पिढ्या एकत्रितपणे आपण बघत आहोत की असे हजारो लोक आहेत वर्षा, की आज जे दिवसभरामध्ये येतील। हे तुम्ही पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी अध्यक्ष, सध्या प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले।
पण ही लढाई ही लढाई होणार सोपी सोपी आहे. बारामतीची लढाई सोपी आहे आमच्या दृष्टीने. कशा अर्थाने? दादांनी प्रचंड विकासाचं काम केलं. आज महाराष्ट्रात पाहिलं तर सगळे अख्ख्या देशात सुद्धा बारामती पॅटर्न झाला पाहिजे असं होतं आणि महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपला मतदारसंघ हा बारामती बघा, प्रमाणे selfie व्हावा. काढण्यासाठी तरुण तरुणी एकत्रित आहेत. याचं कारण म्हणजे केवळ अजितदादा आहे. म्हणजे या राज्यामध्ये अजितदादा एवढं काम करणारा दुसरा नेता नाही असं आमचं म्हणणं आहे. Right. जो सध्या 24 तासापेक्षा 18 तास दादा काम करतायत. पण समोर साहेब आहेत. आहेत समोर साहेब बरोबर आहे. हां. परंतु दादांच्या विकासाच्या कामाला निश्चितपणे बारामतीकर पसंती देतील. पण भावनिक मुद्दे असतील की भावनिक मुद्दे आता कसं आहे की लोकसभेला बारामतीकरांचं गणित असं होतं की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा आणि तेच लोकांच्या ए, डोक्यात या दीदी ठिकाणचं ए, दीदी असल्यामुळं इकडे. काय सेल्फी का घेतली तू? मला दादा आवडतात म्हणजे भेटायला यायचं होतं म्हणून अशी वगैरे सेल्फी तू घेतली अजितदादांच्या? आवडतात काय मला. करतेस तू? मी इंजिनिअरिंगला आहे. इंजिनिअरिंगला कुठली फॅकल्टी तुझी? कुठली ब्रँच? Mechanical. मेकॅनिकल. आणि दादा का आवडतात तुला? दादांची अशी वेगळीच ओळख आहे त्यामुळे मला काय दादा ओळख आहे जी आम्हाला माहिती नाहीये? दादा असे तडफदार रुबाबदार आहेत. तडफदार रुबाबदार. अरे वा, चांगला आहे तुझं डेफिनेट. आणि मग सुनीत्रा ताई बरोबर पण घेतली तू सेल्फी? होय. त्यांची कशासाठी? त्या पण अशा छान आहेत. कॅरेक्टर छान आहे त्यांचे म्हणून. बर, मतदानाचा अधिकार मिळालाय का तुला? नाही अजून. नाही मिळाला? साहेब तुमची कन्या दिसते, काय होईल? काय सांगते? हे वर्षात दृश्य जे आहेत ना भेटले, काय म्हणाले दादा? ठीक आहे सगळं चांगले व्यवस्थित आहे? व्यवस्थित. तर ही जी दृश्य आहेत ना, ही दृश्य आजची दृश्य महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची आहेत. पुन्हा मी सांगतो की आज अनेक वर्षानंतरची परंपरा खंडित झाली आहे. सुनित्रा दिसत आहेत तिथे, त्यांचे चिरंजीव आहेत आणि ही परंपरा जेव्हा खंडित होते तेव्हा त्याचं अनेक अर्थाने विश्लेषण अनेक अर्थाने त्याचं विश्लेषण होतं. आणि आजच्या दिवसामध्ये गोविंदबाग आणि इथे कशी गर्दी होईल, किती गर्दी होईल, काय लोक बोलतील, कशा अर्थाने बोलतील, असं सगळं विश्लेषण महाराष्ट्र बघणार आहे. आणि ही रांग मला वाटतं बरीच दूर आहे. ही जी रांग आहे ना वर्षा, ही 1-1.5 किलोमीटरपर्यंत हळूहळू आता लोक यायला सुरुवात झालेत. अजित पवार यांचा स्वभाव आहे की ते सकाळी लवकर येतात, लोकांच्या शुभेच्छा स्वीकारतात, कामही त्याच पद्धतीनं करत राहतात. तुमचं थोडं वय जास्त आहे म्हणून विचारतो. जय हरी. जय हरी. जय हरी. दिवाळीच्या शुभेच्छा. किती वर्षापासून येत आहे? एकत्रच होतं तेव्हा आधी एकच गट होता ना तेव्हा. गटच एक होता ना त्यावेळेस. सातबारा आता थोडा वेगळा झाला. आता तेवढं होतच का आता गाव मेकळी काय होईल? 72 आहे. काय होईल? 72 वर्ष. पण तुमचं वय आहे 72, पण आता काय होईल? काय होतं काय होणार दादा येते ना चांगलं क्या बात आहे. चांगलं होतं. असा विश्वास आहे लोकांना. मागलचं 165 रेकॉर्ड हा. आहे ते मोडू शकतो. 165चं रेकॉर्ड दादा मोडेल. वा. आणि ही अशा पद्धतीनं गुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी आलेले असंख्य लोक मला इथे दिसत आहेत. घरही फार छान पद्धतीनं सजवलेलं आहे. हे अजित पवारांचं घर, आलेली गर्दी. आणि याचं वर्षा राजकीय विश्लेषण होत राहणार. आज दिवसभरामध्ये चर्चा हीच होईल की इकडे गर्दी किती, तिकडे गर्दी किती, ह्याचे परिणाम काय होतील, भावनिक मुद्दे कुठले आहेत, काठेवाडीच्या लोकांना लोक ते कुठल्या भावनेने येत आहेत. आणि बहुसंख्य जणांचं जे मत मी बघितलं ते असं दिसलं मला की विकासाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. आणि मग राजकीय कार्यकर्ते जशा संगीता ठोंबरे पाटील वगैरे अशी मंडळी आपल्याला दिसतात. वर्षा, निश्चितच राहुल, आपण बघतोय तिथे अबालवृद्धांपासून अगदी काही कार्यकर्ते आपल्या चिमुकल्यांना देखील घेऊन आले आहेत. सध्या रुपाली ठोंबरे पाटील देखील तिथे आपल्याला बघायला मिळतात. लढाई सोपी नाहीये. सॉरी, दिवाळीत पण आपल्याला हे बोलावं लागतं. लढाईपेक्षा लक्षात घ्या, अजितदादांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिवार तुम्हाला दिसेल. आणि जे काही दादांनी केलेले हे महाराष्ट्रातल्या ज्या माता जनता भगिनींसाठी केलेले, त्याच्यामुळे लढाई कधी सोपी नसतेच. आणि लढाई लढण्याची दादांना पूर्वीपासून सवय आहे आणि ती लढाई नक्की दादा जिंकतील. जवळजवळ महाराष्ट्राच्या मनामनात घराघरात अजितदादा आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये ते दिसून येईल. दुसरीकडे राजकीय पितामह आहे. नाही, पितामहांना साष्टांगच नमस्कार आहे. आणि पितामहांना कधी बोलूच शकत नाही, कारण का पितामहच आहे. परंतु त्यांच्या काळात त्यांनी जो काय त्यांची कारकिर्दी गाजवलेली आहे आणि आत्ताच्या त्या सध्याच्या वेळी त्यांनी खरं अजितदादांना साथ द्यायला पाहिजे होती. अरे हे उलट झालं. या वयामध्ये अजितदादांनी त्यांना साथ द्यायला. नाही, एक लक्षात घ्या की हे राजकारण आहे.
आणि रिटायरमेंट जेव्हा सरकारी नोकरी असते किंवा कुठे असते तो माणूस 66, 68, 70ला हे होतात. परंतु या वयामध्ये ज्या मुलासारख्या पुतण्यांनी प्रत्येक घडीला त्यांच्या त्या काळामध्ये साथ दिली, त्या मुलाला आज ते साथ द्यायला सोबत नाहीये, ही आमच्यासारख्यांना खंत वाटते. पण असो, शेवटी तुम्हाला ही विधान परिषद किंवा पुढच्या संभावित कुठल्याही गोष्टीसाठी शुभेच्छा. Yes, धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा दिवाळीच्या. Thank you, thank you. तुम्हालाही शुभेच्छा. असं वर्षा हे साहेब नमस्कार. हे असं दृश्य आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि आजचा दिवस अनेक अर्थाने का महत्वाचा असेल तर पुन्हा ही दृश्य बघा, ही रांग महत्वाची आहे. ही रांग ह्या विधानसभा निवडणुकीचं अनेक संदर्भ बदलणारी आहे, डेफिनेशन तयार करणारी आहे. हा जो विकासाचा मुद्दा आहे, ज्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन श्री अजित पवार जात आहेत त्याला बारामतीकर कसा रिस्पॉन्स देतात. आणि बाय द वे मी जेव्हा ग्राउंड रिपोर्ट्स केला ना त्यावेळेला मला लोकसभा आणि विधानसभेमधला एक बदल वर्षा असा जाणवला की विधानसभेला लोक म्हणतात की इथे आम्हाला अजित पवारच हवेत आणि प्रत्येकाची ती कारणमीमांसा करण्याची गोष्ट पण वेगळी आहे. अनेक जण म्हणतात की आम्हाला विकास करायचा अजित पवार यांच्याकडनं, पण त्याला पर्याय म्हणून जे 54 मिनिटाचं भाषण शरद पवार यांनी केलं 3 दिवसापूर्वी आणि त्याच्यात जी नक्कल वगैरे केली ती इथे चर्चेची गोष्ट असणार आहे. हे दृश्य, लोकांचा भाव, हे सगळं बरोबर. चाचा नमस्ते. आप भी आए? हम जो है औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर से? संभाजीनगर से। अच्छा अजीत दादा मेरे साकर सम्राट के दोस्त। अच्छा, जी, ये कौन साकर सम्राट है? अजीत दादा। अच्छा, ये पहले साकर जून सम्राट है। ये साकर सम्राट 22 साल पहले, अच्छा, तब से आपकी, तब से मेरी दोस्ती। अच्छा, एक कोई ऐसी बात सुना सकते हैं जो आप अभी फार अजित पवारांच्या संदर्भात? अजीत दादा फार गरिबांचे दाता आहे, क्या बात आहे. गरिबांचे दाता आहे हां. आणि मायनॉरिटीचे तर 1 नंबरचे दाता आहे, पण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. अच्छा, तर ते भाजप बरोबर गेले वगैरे असं काही फार? काही जाऊ द्याची, भाजपमध्ये गेलं म्हणजे काय, बर. खून तर एकच आहे. चला, you, तुम्हालाही sir. दिवाळीची शुभेच्छा. Thank you, साहेब sir. तुम्हालाही दिवाळीच्या. ते वर्षा संभाजीनगरवरून आहे. ही दृश्य, छोटी मुलं, फोटो काढण्यासाठी झालेली गर्दी, अजित पवार यांच्या चिरंजीवांशी त्यांची भेट. साहेब नमस्कार. कुठून आले सर? बारामती. बारामतीकरांसाठी ही दिवाळी अनेक अर्थाने महत्वाची आहे. अर्थातच ही दिवाळी वेगळ्याच पहाट घेऊन उगवली आहे आणि अजितदादांचा जो काही विजय साजरा करण्यासाठी, थेट विजय म्हणताय? हा विजयच होणार आहे ना. कारण कसं होतं की अजितदादांचा जो काही 40 वर्षाचा प्रवास आहे राजकारणातला, सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याचा जो त्यांचा स्वभाव आहे, ठीक आहे ना. राजकारण त्यालाच म्हणतात ना. साहेब आहेत समोर. पवार साहेबांनी काय केलंय? आणि मला नाही कळलं पवार साहेबांनी काय केलं. जी काही राजकीय त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये जी काही त्यांनी मुख्यमंत्री पद भोगली. ओके, तुम्ही पुलोचा प्रयोग सांगता. म्हणजे कसं होतं की शेवटी तुम्हाला ते विसरला तुम्ही, आता ही पिढी विसरली नाहीये. आम्ही बारामतीत तेवढे थेट संवाद अशा पद्धतीचे पवारांच्या बद्दल, वा. आणि पुलोचा प्रयोग त्यांचा आदर तर सगळेच आहे, करतात, सगळेच करा ऑब्विसली, कारण ती शरद नीती आहे. त्याच्यामुळे त्यांचा आदर हे केलाच पाहिजे सगळ्यांनी. चला, मला आता तुम्ही एवढे तज्ञ आहात म्हणून बारामतीतली अजित पवारांच्या विजयाची गणित काय? बारामतीतली विजयाची गणित, दादांचा विकास, वैयक्तिक संबंध, वैयक्तिक ते मॅन टू मॅन, ते गावातले प्रत्येकाशी बोलतात. आता जरी चित्र तुम्हाला असं वाटत असेल की दादांचा विजयामध्ये अडचण आहे हे ते, तर तुम्ही ज्या दिवशी 23 तारखेला निकाल लागेल ना, आमचा विश्वास आहे की दादाला लास्ट जी काही पंचवार्षिकला 19ला 1,65,000 मताधिक्यानं राज्यात दादा 1 नंबरला. योगेंद्र बद्दल काय मत आहे तुमचं? अजून कसं होतं की तुम्ही डायरेक्टली, कसं होतं, तळागाळातला कार्यकर्ता ग्रामपंचायत, झेडपी पंचायत समिती आणि नंतरचा टप्पा तो असतोय तो, किंवा एखाद्या कारखान्याला डायरेक्टर, संचालक म्हणून एखाद्या स्थानिक ऑब्व्हियसली. मला जरा रांग पण दाखवते. चला, शुभेच्छा तुम्हाला साहेब. शुभेच्छा. वर्षा, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला पण मुलाखत द्यायची काय? अजित दादांबद्दल सांगा मला. अजित दादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. बरं. दादा सगळ्यांना घेऊन अरे वर्षा, ही रांग हो 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 संभाजीनगर आले. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. फक्त आमचे प्रेक्षक आता लाईव्ह बघतायत आणि मला रांग दाखवू द्या. एक या माझ्याशी बोलत. हे बघा, वर्षा, ही रांग बघा. आता रांग वाढत चालली आहे आणि ही रांग जी वाढत चालली आहे तशा गाड्यांची संख्या पण वाढते आहे. गाड्यांची संख्या वाढते आहे, लोक मोठ्या संख्येने येत आहेत. आज ह्या हे बघा, दूर अंतरापर्यंत आता हळूहळू, आणि बॅरिकेटिंग केलेलं आहे सगळ्या बाजूनी. या बॅरिकेटिंगमध्ये
अजित पवार यांच्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या तुम्हाला दिसेल एका बाजूनं. दिवाळीच्या मॅडम तुम्हाला शुभेच्छा. मॅडम तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. किती वाजल्यापासून ड्युटीला आहेत की? सकाळी 5:30 5:30 वाजल्यापासून आहेत आणि ही रांग हे लोक मॅनेज करतात. वर्षा, ही रांग पोलीस बंदोबस्तामध्ये राखली गेलेली आहे. शुभेच्छा तुम्हाला दिवाळी. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. कधी भेटले शेवटचे दादाला ह्याच्या आधी? गेल्या वर्षी आलो होतो आम्ही पाडव्यालाच दादांना भेटण्यासाठी, परंतु आता सकाळी 5:30लाच आम्ही निघालो. 5:30ला? हा, 5:30 पासूनच मोरगाव. तुम्हाला बोलायचंच आहे. माननीय अजितांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा फार मोठा विकास झालेला आहे. त्यामुळे विकासाच्या जोरावर आता वर्षा वाहनांची संख्या बघा. एकच वादा अजितदादा, ही वाहनांची संख्या. हा, एकच दादा अजितदादा. लोकसभेला नाही झालं, लोकांनी नाही मानलं. त्यावेळेचा विषय थोडा भावनेचा होता, आता विषय वेगळा आहे. विकासाच्या मुद्द्यावर आता अजितदादा 100% या तालुक्यातून बहुमतात निवडून येतील यात शंका नाही. राईट. तर ही जी वाहनांची संख्या आहे वर्षा, ती हळूहळू वाढत जाईल. हे दृश्य महाराष्ट्र बघत राहील. या दृश्यातनं एक ज्याला आपण प्रोजेक्शन म्हणतो ते प्रोजेक्शन होईल. आणि जशी जशी वाहनांची संख्या येईल, जसे जसे कार्यकर्ते बोलत जातील, तसा तसा बारामती संदर्भातला जो एक भाव आहे, कारण जेवढ्या खुलेपणानं बारामती कर. कुठला आहे काय नाही. हा? तुम्ही गाव कोणतं? तुम्ही माळेगाव. माळेगावचे आहेत ना तुम्ही? माळेगावचे. कारखान्याला भाव कारखान्याला महाराष्ट्रातला 1 नंबरचा माळेगाव कारखाने भाव दिलाय 3636 रुपये. शेवटचा हप्ता किती काढलाय? 436 रुपये. 436 आम्हाला रोख दिले. 436 रोख दिले. ओके. आणि आता एकच वादा, एकच वादा अजितदादा आणि आम्ही बारामतीतली जनता फक्त विकासाच्या मागे आणि आमचे तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देणं फक्त आता अजितदादा. माझं काम मला करू द्या. आता दिवाळीच्या काम शुभेच्छा केलंय. तुम्हाला मनपूर्वक. असं आहे की वर्षा, हे जो भाव व्यक्त होईल तो अनेक अर्थांनी महत्वाचा असेल. ही गर्दी अनेक अर्थांनी महत्वाची असेल. ह्या वेगवेगळ्या आभूषण कपड्यामध्ये आलेले हे लोक जे भाव व्यक्त करतील ते महत्वाचं असेल. खुलेपणानं लोक बोलतायत NDTVच्या हे स्क्रीनवरती. आणि मला खात्री आहे की इथून जेव्हा मी गोविंद बागेमध्ये जाईल तेव्हा तिथल्याही लोकांचा भाव आपण महाराष्ट्राला दाखवू. ही लढाई महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुकीतली अत्यंत महत्त्वाची आहे. ती जशी भावनिक आहे तशी ती विकासाची आहे. ती एका नेत्याचं पुढचं करिअर डिफाईन करणारी आहे. आणि एका नेत्यानं गेल्या 5 दशकातली जी विश्वासार्हता कमावलेली आहे त्याचा निकाल पण बारामतीकर ह्या निमित्ताने देणार आहे. वर्षा. निश्चितच राहुल, तुम्ही या संदर्भातले सगळे अपडेट्स द्या. खरं तर काठेवाडीतील ही सगळी दृश्य अत्यंत बोलकी आहेत. या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.